नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. तोराडी म्हसळा बसचा भीषण अपघात. म्हसळा शहरात एसटी बस घुसली दुकानात. अपघातात पंक्चर काढणारा व्यक्ती थोडक्यात बचावला. वादग्रस्त लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीचा टँकर भोसते घाटात पलटी. ज्वलनशील रसायनामुळे परिसरात खळबळ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बॅनरवरून सुनेत्रा पवार गायब. तटकरे कुटुंबाचे फोटो झळकल्यानं रायगडात चर्चेला उधाण. आणि राज्यातील लाखो विद्यार्थी पालक शिक्षकांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर. पाहुयात सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातील म्हसळा शहरात तोराडीहून येणारी एसटी बस पंक्चर काढणाऱ्या दुकानात घुसल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात पंक्चर काढणारा व्यक्ती थोडक्यात बचावला असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बसचे मोठे नुकसान झाले. मिळालेल्या माहितीनुसार तोराडी येथून सुमारे 10 ते 12 प्रवाशांना घेऊन एसटी बस म्हसळ्याकडे निघाली होती. म्हसळा शहरातील वसंतराव नाईक विद्यालयाजवळ बस पोहोचली असता समोरून येणाऱ्या वाहनाने अचानक हुलकावणी दिली. त्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या पंक्चर काढण्याच्या दुकानात घुसली. या घटनेत गाळ्याबाहेर उभा असलेला पंक्चर काढणारा व्यक्ती थोडक्यात बचावला. बसमधील प्रवाशांनाही कोणतीही दुखापत झाली नसल्यानं मोठा अनर्थ टळला. घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान या घटनेची नोंद घेऊन पुढील तपास सुरू करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भोसते घाटात वादग्रस्त लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीचा इथाइल ॲसिटेट हे ज्वलनशील रसायन वाहून नेणारा टँकर पलटी झाल्याची घटना सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून टँकरमध्ये असलेले रसायन अत्यंत ज्वलनशील असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित टँकर लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीमधून रसायन घेऊन मुंबईकडे जात होता. हे रसायन परदेशात निर्यात करण्यासाठी नेले जात असताना भोसते घाटात चालकाचा ताबा सुटल्याने टँकर पलटी झाला. विशेष म्हणजे कंपनीबाबत पीफास रसायनावरून आधीच वाद सुरू असताना हा अपघात घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. तसेच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीची सेफ्टी टीम घटनास्थळी पोहोचली. टँकरमधून रसायन गळती झाली आहे का याची तपासणी करण्यात आली. दरम्यान संभाव्य धोका लक्षात घेता खबरदारी घेतली गेली तरी घाटातील वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पुढील तपास सुरू आहे. दादर रत्नागिरी पॅसेंजर गाडी तात्काळ सुरू करावी तसेच कोकण रेल्वेच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव रद्द करावा या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं खेड रेल्वे स्थानकावर निवेदन देण्यात आले. दादर रत्नागिरी रेल्वे सेवा बंद असल्याने कोकणातील हजारो प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. रोजंदारी कामगार, विद्यार्थी, व्यापारी तसेच वैद्यकीय उपचारासाठी मुंबईला जाणाऱ्या रुग्णांना या सेवेमुळे मोठा दिलासा मिळत होता. मात्र ही सेवा बंद झाल्याने प्रवाशांवर आर्थिक भार वाढल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या विलिनीकरणाच्या चर्चेमुळे कोकणवासियांमध्ये नाराजी पसरली असून कोकण रेल्वे ही कोकणवासियांची जीवनवाहिनी असल्याने तिचे विलिनीकरण होऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास पनवेल रेल्वे स्थानकावरून कोकण मार्गावरील गाड्या रोखण्याचा इशारा देखील देण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख बाळा खेडेकर, ऋषिकेश कानडे, बेटा निर्मळ, सचिन खेडेकर, सुनील सदरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार विनायकजी राऊत साहेबांनी दादर स्टेशनच्या अधिकाऱ्यांना भेटले. त्यावेळी त्यांनी आश्वासन दिलं 2 वेळा की कोणत्याही परिस्थितीत ती दादरवरूनच सुटेल असे त्यांनी आश्वासन दिले असताना मधल्या 15 दिवसापूर्वी ज्या खात्याचे ते मंत्री नाहीत त्या मंत्र्यांनी एक पत्र दिलं आणि त्यांनी सांगितलं की त्या 8 नंबर प्लॅटफॉर्म क्रमांक 8 ह्या प्लॅटफॉर्म क्रमांकावरती गाडी जी कोकण रेल्वेची रोज सुटणारी गेली अनेक वर्षाची होती त्या ठिकाणी आपली गोरखपूर म्हणून गाडी सुटेल असं त्यांनी पत्र लिहिलं. म्हणजे त्यांनी ही जी कोकण रेल्वे नक्की चालू केलेली आहे ती नक्की ह्या कोकणवासियांसाठी चालू केलेली आहे की नाही यांनी पहिलं ह्या देशाच्या सरकारने जाहीर करावं की हे कोकणासाठी केलेलं रेल्वे आहे की ह्या देशाच्या नागरिकांसाठी इतर राज्यासाठी केलेलं आहे.
ह्या कोकण मार्गावरून जाणाऱ्या गाड्या या कोकणातून महाराष्ट्राच्या बाहेर इतर ठिकाणी देखील गेल्या जातात। जर परिस्थिती पाहिली तर कोकण वासियांना त्याचा फायदाही होत नाही, कारण खालून येणाऱ्या गाड्या देखील त्या फुल असतात, वरून येणाऱ्या देखील फुल असतात। सामान्य नागरिक त्याच्यामध्ये चढू शकत नाही। ह्या कोकणामध्ये राहणारा नागरिक आहे, त्या नागरिकाला मुंबईमध्ये एखाद्या डॉक्टरच्या उपचारासाठी जावं लागतं, त्याला रेल्वेमधून तो अतिशय चांगल्या प्रकारे जाऊ शकतो। रोडमध्ये जाताना कुठलाही त्रास होऊ शकत नाही, कमी खर्चात जाण्यासाठी सुविधा आहे। ज्या मुलांना विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी त्यासाठी सुविधा अतिशय चांगल्या प्रकारची जी होती, त्या मुलांना जरी विचार केला तर सावंतवाडीपासून तर रायगड जिल्ह्यापासून तो रत्नागिरीपर्यंत येऊ शकत होता। रत्नागिरी जिल्ह्यातला माणूस रायगडपर्यंत शिकायला जात होता। आज जर या रेल्वेमुळे आज अशी परिस्थिती झाली की विद्यार्थ्यांचे देखील हाल होत चाललेले आहेत आणि नागरिकांना वेठीस धरू नये। त्यामुळे ह्या केंद्राच्या मंत्री महोदयांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहोत की आपण या देशाचे जरी मंत्री असला तरी कोकणाचे जरी खासदार जरी म्हणत असले विलिनीकरण, या विलिनीकरणाला पूर्णपणे आमचा विरोध आहे आणि कोणत्याही परिस्थितीत ही दादरवरून जी रत्नागिरी गाडी सुटत होती ती दादरवरून सुटली पाहिजे। विलिनीकरण हे रद्द झालं पाहिजे। जर त्यात केलं नाही तर पनवेलपासून कोणतीही गाडी या कोकणामध्ये सोडून दिली जाणार नाही, हा असं आमचं निवेदन दिलेलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था आता मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांच्या खिशावर देखील परिणाम करत असल्याचे चित्र समोर आले आहे। खेड रेल्वे स्टेशन ते भोसते ब्रिज दरम्यानचा रस्ता पूर्णपणे खराब झाल्यामुळे प्रवाशांना अधिक रिक्षा भाडे देऊन प्रवास करावा लागतोय। पूर्वी या मार्गावर शेअरिंग रिक्षाने प्रति 20 रुपये सीट भाडे आकारले जात होते, मात्र रस्त्याच्या अत्यंत खराब अवस्थेमुळे सध्या हेच भाडे 30 रुपयांपर्यंत वाढल्याचे दिसून येते। मुंबईहून येणारे चाकरमानी नागरिक खेड रेल्वे स्टेशनवर उतरून याच मार्गाने खेड एसटी स्थानकाकडे प्रवास करतात, मात्र रस्त्यावर मोठमोठे खड्डे आणि उखडलेले डांबरीकरणाची अवस्था यामुळे रिक्षा चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। यामुळे वाढलेले भाडे हे परिस्थितीजन्य असल्याचे देखील सांगितले जात आहे। दरम्यान केवळ 1 ते 1.5 किलोमीटरचा हा रस्ता असूनही गेल्या वर्षभरापासून दुरुस्ती न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते आहे। विकासाच्या घोषणा केल्या जात असताना मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। प्रशासनाने तात्काळ रस्त्यांची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरते आहे। रायगड जिल्ह्यातील इंदापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमाच्या बॅनरवरून पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा फोटो गायब झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे। अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्याने निवडून आलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र या कार्यक्रमासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर सुनेत्रा पवार यांचा फोटो नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात। या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे तसेच नव्याने निवडून आलेल्या सदस्यांचे फोटो झळकताना दिसले, मात्र पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा फोटो नसल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे। दरम्यान या प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद आहेत का अशा चर्चा देखील रंगू लागल्या। स्थानिक पातळीवर या बॅनरची चर्चा सुरू असून या प्रकाराबाबत पक्षाकडून अधिकृत भूमिका काय येते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। राज्यातील लाखो विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने उन्हाळी सुट्ट्यांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे। वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। यानुसार 30 एप्रिल हा चालू शैक्षणिक वर्षाचा शेवटचा कामकाजाचा दिवस असणार आहे। दरम्यान नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात सोमवारी 15 जून पासून होणार असल्याची माहिती शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली आहे। विशेष म्हणजे विदर्भातील वाढते तापमान लक्षात घेता 15 ते 29 जून या कालावधीत येथील शाळा सकाळी 7 ते 11:45 या वेळेत भरवण्याचे निर्देश शिक्षण संचालक महेश पालकर आणि शरद गोसावी यांनी दिले आहेत, तर CBSE आणि ICSE सारख्या इतर शिक्षण मंडळाच्या शाळांना त्यांच्या स्तरावर सुट्ट्यांचा निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे। दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वार्षिक परीक्षा 8 एप्रिलपासून सुरू होणार असून त्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद घेता येणार आहे। ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सेवा सहयोग फाउंडेशन पुणे आणि DWS कंपनीच्या संयुक्त विद्यमाने
उर्मी प्रकल्पांतर्गत खेड तालुक्यातील कोरेगाव, तुंबाड, बोरज आणि धामणी येथे विशेष आरोग्य जागरूकता सत्रांचे आयोजन करण्यात आले। न्यू इंग्लिश स्कूल कोरेगाव, बोरज, तुंबाड तसेच आरजी काते विद्या मंदिर धामणी येथे झालेल्या उपक्रमात विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल अशा सॅनिटरी नॅपकिन किटचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमात सेवा सहयोगच्या स्वयंसेवक प्रांजली इनामदार आणि उर्मी प्रकल्प समन्वयक दीप्ती बोगम यांनी विद्यार्थिनींना मासिक पाळी दरम्यान स्वच्छतेचे महत्त्व, संसर्ग टाळण्याचे उपाय तसेच पोषक आहाराबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले। मासिक पाळी हा नैसर्गिक शारीरिक बदल असून त्याबाबत असलेले गैरसमज दूर करून मुलींनी आरोग्याला प्राधान्य द्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। ग्रामीण भागात सॅनिटरी नॅपकिन्सची उपलब्धता नसल्यामुळे मुलींच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला। या कार्यक्रमासाठी स्थानिक रहिवासी सुयोग बेडेकर यांनी मोलाचे सहकार्य केले। यावेळी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। खेड तालुक्यातील कासाई जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 येथे सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या दायित्व या उपक्रमांतर्गत कायदेशीर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या सिद्धयोग लॉ कॉलेजच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सिद्धयोग लॉ कॉलेजच्या प्राचार्य प्रीती बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली दायित्व उपक्रमाचे प्रमुख ॲडव्होकेट दिलीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी विविध कायद्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले। ऋषिकेश शेठ यांनी मोटार वाहन कायदा, स्वाती नामजोशी यांनी कौटुंबिक हिंसाचार कायदा तर सिद्धी चाळके यांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याची माहिती दिली। तसेच अस्मिता तांबे यांनी सिद्धयोग कॉलेजच्या विविध उपक्रमांची माहिती दिली। कार्यक्रमादरम्यान कासाई जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी तेजस्विनी दीपक कदम हिने जिल्हास्तरीय उंच उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला। माजी सैनिक हवालदार सदानंद उतेकर यांनी सिद्धयोग लॉ कॉलेजच्या या उपक्रमाचे कौतुक केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश वीर यांनी केले तर आभार प्रदर्शन राजश्री पाटील यांनी केले। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या उडणाऱ्या खारीचे दर्शन घडल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे। यूथ बीट्स फॉर क्लायमेट या संस्थेचे प्रमुख दर्शन वेंगुर्लेकर यांना रस्त्यालगत असलेल्या झाडावर ही दुर्मिळ खार दिसून आली। त्यांनी या खारीचा व्हिडिओ देखील चित्रित केला असून हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय। ही खार इंडियन जायंट फ्लाइंग स्क्वेरल या नावाने ओळखली जाते। ही खार प्रामुख्याने निशाचर असून रात्रीच्या वेळी अधिक सक्रिय असते। रस्त्यावर वाहतूक कमी असल्यामुळे या दुर्मिळ प्राण्यांचे शांतपणे निरीक्षण करून व्हिडिओ चित्रित करता आल्याचे सांगण्यात आले। जैवविविधता समृद्ध असलेल्या परिसरातच अशा दुर्मिळ प्रजाती आढळतात, त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात या खारीचे दर्शन होणे ही अभिमानास्पद बाब मानली जाते। मात्र जंगलामध्ये वाढते मानवी अतिक्रमण आणि अधिवास नष्ट होण्याच्या समस्येमुळे अशा दुर्मिळ प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात येत असल्याची चिंता पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे। खेड शहरातील बजमे इम्दादिया संचलित MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला। शनिवारी 28 मार्च रोजी आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षपद संस्था अध्यक्ष ARD खतीब यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी येथील सुप्रसिद्ध डॉक्टर अलिमिया दाऊद परकार उपस्थित होते। यावेळी तन्वीर खतीब, अनवर परकार तसेच मुख्याध्यापिका रुबैना कडवईकर यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने करण्यात आली। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते संस्थेचा ध्वज फडकवण्यात आला। विद्यार्थिनींनी स्वागत गीत आणि शाळागीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली। प्रमुख पाहुणे डॉक्टर परकार यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थिनींना अपयशाला न घाबरता सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले। तसेच मोबाईलचा अतिवापर टाळून शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला। अध्यक्षीय भाषणात ARD खतीब यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत विद्यार्थिनींना चांगले आणि वाईट यातील फरक ओळखण्याचे महत्त्व पटवून दिले। त्यानंतर शैक्षणिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले। या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शनाने सांगता करण्यात आली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाचा लौकिक उंचावला। हस्ताक्षर, चित्रकला, एकपात्री अभिनय, कथाकथन, बुद्ध्यांक चाचणी आणि निबंध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली। श्री वासुदेवानंद सरस्वती वाचनालय आयोजित या स्पर्धांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय आणि उत्तेजनार्थ क्रमांक पटकावले। वेदांती लाड हिने हस्ताक्षर आणि एकपात्री अभिनय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत दुहेरी यश संपादन केले। तसेच बुद्ध्यांक चाचणीतही उत्तेजनार्थ स्थान मिळवले। रुद्रा आंबेरकर, सौम्या, श्याम हळदणकर, धनश्री चव्हाण
यांनी हस्ताक्षर स्पर्धेत यश मिळवले। चित्रकला स्पर्धेत जान्हवी परब हिने प्रथम तर चिन्मयी अंदुरलेकर हिने द्वितीय क्रमांक मिळवला। एकपात्री अभिनयात श्रेया भोगले आणि सिया नकुल पंडित यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला। कथाकथन स्पर्धेत आर्य माणगावकर आणि सिया पंडित यांनी प्रथम क्रमांक पटकावला। या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष सगुण धुरी, सचिव साईनाथ नार्वेकर, उपाध्यक्ष बाळा जोशी, मुख्याध्यापक संजय पिळणकर आणि पर्यवेक्षक चंद्रकांत चव्हाण यांनी अभिनंदन केले। रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील कोंबडपाडा येथे श्रीतेज कदम पुरस्कृत SK ट्रॉफी अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन उत्साहात पार पडले। कोंबडपाडा मित्रपरिवाराच्या वतीने आयोजित या 2 दिवसीय डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 28 मार्च रोजी आंबेडकर शाळेच्या भव्य मैदानावर करण्यात आले। या स्पर्धेमुळे परिसरातील क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून स्पर्धेचे उद्घाटन पेण नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका अरुणा पाटील, शिवसेना तालुका प्रमुख समीर म्हात्रे आणि शहर प्रमुख सुहास पाटील यांच्या उपस्थितीत गणेश पूजन करून करण्यात आले। यावेळी उभाटा शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली। यांनी आयोजकांचे कौतुक करत 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धेचा आनंद क्रिकेट प्रेमींनी घ्यावा असे आवाहन केले। या कार्यक्रमात नगरसेविका अरुणा पाटील, तालुका प्रमुख समीर म्हात्रे, शहर प्रमुख सुहास पाटील, श्रीतेज कदम, प्रसिद्ध नृत्यांगना सोनाली पवार तसेच गणेश मित्र मंडळाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। डे नाईट स्वरूपाच्या या अंडरआर्म क्रिकेट सामन्यांमुळे कोंबडपाडा परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। अतिशय उत्तम आहे। दिवस रात्र अशा स्वरूपात चालणाऱ्या या स्पर्धेंकरिता उपस्थित मोठ्या संख्येने क्रिकेट रसिक आणि आपल्या खेळाचं कौशल्य करण्यासाठी आणि त्यासोबतच आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी इथे उपस्थित सर्व क्रिकेट खेळाडू, मी नेहमी सांगत असतो की आपल्या भारतीयांसाठी क्रिकेट म्हणजे आपल्या नसानसामध्ये असलेला हा खेळ अगदी लहानपणापासून कोणत्याही मुलाला बॅट कशी पकडावी हे अगदी शिकवावं लागत नाही आणि असा हा आपला जीवाभावाचा खेळ, मग आपला व्यवसाय असो, आपला कामधंदा असो, आपली नोकरी असो, कॉलेज शिक्षण असो, सांभाळून आपली आवड म्हणून जोपण्याची एक सवय आपल्या सगळ्या भारतीयांना लागलेली असते आणि मग अशा प्रकारच्या खेळातून आपल्या कौशल्याला, आपल्यातील या क्रिकेटच्या प्रेमाला संधी आपल्या सगळ्यांना लाभत असते आणि म्हणूनच आज श्रीतेज कदमच्या नेतृत्वात तुम्ही क्रिकेटचं आयोजन केलंय। फारच कौतुकास्पद असं नियोजन म्हणता येईल। अगदी क्रिकेटच्या खेळाबद्दल फार मतमतांतरी असतात की आपली ही तरुण पिढी या क्रिकेटच्या खेळाने वेडी झालेली आहे किंवा त्या क्रिकेटच्या वेडापायी सूर आवडला जातो, परंतु मी मात्र या खेळाकडे फार सकारात्मक बघतो आणि आपल्या या तरुणाईकडे देखील फार सकारात्मक दृष्ट्या बघतो की अत्यंत जबाबदारीने आपलं सगळं करिअर सांभाळत त्याची आवड देखील जोपासत असतात आणि त्यामागे एक ऐक्याची भावना, आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करण्याची भावना, अशा अनेक पैलूंनी हा खेळ सजलेला असतो। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची, भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।